हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत 1.4 द किंग्स चॉईस. किंग म्हणजे राजा आणि चॉईस म्हणजे निवड, राजाची निवड. देअर वॉज वन्स अ लायन हू वॉज अ किंग ऑफ द फॉरेस्ट. तिथे एक लायन होता, सिंह होता आणि तो जंगलाचा राजा होता. फॉरेस्ट म्हणजे जंगल. ही वॉज बिग, तो कसा होता? मोठा होता. बिग म्हणजे मोठा. अँड स्ट्रॉंग, स्ट्रॉंग म्हणजे मजबूत होता, ताकदवर होता. अँड व्हेरी फिअर्स, आणि तो खूप भयानक होता. फिअर्स म्हणजे भयानक. ऑल द अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट कॉल्ड हिम किंग. त्या जंगलामधले बाकीचे जे ॲनिमल्स होते, प्राणी होते, ते त्याला, हिम म्हणजे त्या लायनला, किंग म्हणायचे, राजा मानायचे. दे ब्रॉट हिम गिफ्ट्स फ्रॉम एव्हरी कॉर्नर ऑफ द फॉरेस्ट. ते जंगलाच्या कानाकोपऱ्यामधून राजासाठी गिफ्ट्स आणायचे. ब्रॉट म्हणजे आणणे. बट द मोअर द लायन हॅड, द मोअर ही वॉन्टेड. पण त्या लायनकडं, सिंहाकडं सगळं होतं, तरी पण त्याला अजून पाहिजे होतं. त्याला जितकं मिळेल तेवढं अजून जास्त पाहिजे होतं. अ किंग मस्ट हॅव अ कोर्ट, ही सेड टू हिमसेल्फ वन डे. एके दिवशी तो जो लायन होता तो स्वतःशीच म्हणाला की राजाला तर दरबार हवा. कोर्ट म्हणजे दरबार, राजाचा दरबार पाहिजेच. ही कॉल्ड अ फॉक्स टू हिज साइड. मग त्याने एका कोल्ह्याला बोलवलं. यू आर नोन टू बी अ वाईज अँड क्लेवर क्रिएचर फॉक्स, सेड द लायन. मग लायन त्या फॉक्सला काय म्हटला, त्या कोल्ह्याला काय म्हटला की तू खूप शहाणा, वाईज म्हणजे हुशार, शहाणा आहेस. आय वॉन्ट यू टू बी माय ॲडवायझर. तू माझा सल्लागार, सल्ले देणारा म्हणून काम कर. थँक यू युअर मॅजेस्टी, सेड द फॉक्स बोविंग लो. मग तो कोल्हा होता, तो खाली वाकून सिंहाला म्हणाला की मी तुमचा आभारी आहे सरकार. मॅजेस्टी म्हणजे सरकार. द लायन नेक्स्ट कॉल्ड अ लेपर्ड टू हिज साइड. मग आता लायनने, सिंहाने लेपर्डला, लेपर्ड म्हणजे चित्ता, चित्त्याला आपल्या साईडला बोलून घेतलं. यू आर नोन टू बी वॉचफुल अँड स्विफ्ट ऑफ फूट, लेपर्ड. मग सिंह काय म्हटला लेपर्डला, चित्त्याला म्हटला की तू खूप वॉचफुल, वॉचफुल म्हणजे सावध, आणि स्विफ्ट ऑफ फूट म्हणजे खूप चपळ, पळायला खूप फास्ट आहे असं मला ऐकलं आहे. आय वॉन्ट यू टू बी माय बॉडीगार्ड. मला वाटतं तू माझा बॉडीगार्ड, संरक्षक म्हणून काम करावं. थँक यू युअर मॅजेस्टी, सेड द लेपर्ड बोविंग लो. चित्ता सुद्धा खाली वाकून नमस्कार करत म्हणाला, मी तुमचा आभारी आहे सरकार. द लायन देन कॉल्ड अ वल्चर टू हिज साइड. मग लायनने, आता सिंहाने वल्चरला म्हणजे गिधाडाला आपल्या साईडला, आपल्या बाजूला बोलवलं. यू आर अ बर्ड, वल्चर, अँड कॅन फ्लाय हाय. तू एक पक्षी आहेस आणि खूप उंच उडू शकतोस. यू आर टू बी माय मेसेंजर. तू माझा मेसेंजर, मेसेंजर म्हणजे मेसेज देणारा, बातमी पोहोचवणारा म्हणून काम कर. थँक यू युअर मॅजेस्टी, सेड द वल्चर बोविंग लो. मग गिधाडाने सुद्धा वाकून नमस्कार केला आणि म्हणाला, मी तुमचा आभारी आहे सरकार. द फॉक्स, द वल्चर अँड द लेपर्ड टूक अँड ओथ ऑफ लॉयल्टी टू द किंग. मग फॉक्स म्हणजे कोल्हा, वर्चल म्हणजे गिधाड, लेपर्ड म्हणजे चित्ता, या तिघांनी सुद्धा ओथ म्हणजे शपथ घेतली, लॉयल्टी म्हणजे किंगशी प्रामाणिक, राजाशी प्रामाणिक असण्याची शपथ घेतली. द किंग प्रॉमिस टू गिव्ह देम फूड अँड प्रोटेक्शन. आणि मग राजाने सुद्धा या तिघांना फूड म्हणजे अन्न आणि प्रोटेक्शन म्हणजे संरक्षण देण्याचं कबूल केलं, त्यांची रक्षा करण्याचं कबूल केलं. फॉर सम टाइम ऑल वेंट वेल इन द कोर्ट ऑफ द लायन किंग. काही काळासाठी राजाच्या दरबारामध्ये, सिंहाचा जो दरबार होता तिथे सगळं सुरळीतपणे चालू होतं. द 3 कोर्टियर्स नेवर अपोज द किंग. या 3 राजदरबाऱ्यांनी कधीही राजाला विरोध केला नाही. हिज विशेष वेअर लॉ. राजाच्या ज्या इच्छा होत्या ते कायदे बनवण्यात आले. वेन ही रोअर्ड दे स्टूड इन म्हणजे जेव्हा जेव्हा सिंहने गर्जना केली तेव्हा ते घाबरून उभे राहिले. व्हेनेवर ही टूक अ वॉक दे फॉलोड हिम. जेव्हा राजा चालू लागायचा ते त्याला फॉलो करायचे, त्याच्या मागे मागे चालायचे. वेन द लायन किंग वेंट हंटिंग. जेव्हा सिंह शिकारीला जायचा, दे फाउंड द ॲनिमल्स फॉर हिम टू किल. ते राजासाठी ॲनिमल्स बघून ठेवायचे, राजाला शिकार करण्यासाठी. अँड आफ्टर ही हॅड हिज मील, ही
लेफ्ट द रिमेन्स फॉर देम. आणि मग जी शिकार केलेली होती ते पहिले राजा खायचा, सिंह खायचा आणि राहिलेलं ह्या तिघांसाठी सोडून द्यायचा. सो दे ऑलवेज हॅड इनफ टू ईट. आणि म्हणून त्यांना पुष्कळसं खायला अन्न भेटत होतं. वन डे द वल्चर केम बॅक फ्रॉम अ फ्लाईट. एके दिवशी वल्चर गिधाड उडत उडत आला. युअर मॅजेस्टी हॅव यू एव्हर इटन ए कॅमल. तो म्हटला, सरकार तुम्ही कधी उंट खाल्लेला आहे का? ही आस्क्ड. इट इज व्हेरी टेस्टी. तो म्हणाला, तो खूप टेस्टी लागतो, तो खूप स्वादिष्ट लागतो. आय एट इट वन्स इन द डेझर्ट. मी एकदा वाळवंटामध्ये तो खाल्ला होता. असं कोण म्हणालं? तर वल्चर गिधाड म्हणाला किंग लायनला, राजाला म्हटला. द लायन हॅड नेव्हर सीन अ कॅमल. सिंहाने कधीच उंट बघितलेला नव्हता. बट ही लाईक द आयडिया ऑफ ट्राईंग कॅमल्स मीट. पण त्याला ही आयडिया आवडली, ही कल्पना आवडली की आपण उंटाचं मीठ मांस खावं. बट व्हेअर कॅन वी गेट अ कॅमल ही आस्क्ड. पण त्याने विचारलं, आपल्याला उंट कुठे भेटणार? देअर इज अ डेझर्ट सम माइल्स अवे सेड द वल्चर. मग गिधाड म्हणाला की इथून थोड्या अंतरावरती, काही मैलांच्या अंतरावरती डेझर्ट म्हणजे वाळवंट आहे, तिथे तुम्हाला कॅमल भेटेल. I was flying over it when I saw a lone camel not far away. मी उडत होतो तेव्हा मला एकटाच उंट दिसला आणि तो काही जास्त लांब नाहीये. इट लुक्ड बिग अँड फॅट. आणि तो खूपच मोठा आणि फॅट म्हणजे चांगला हेल्दी आहे, धष्टपुष्ट आहे. द लायन लुक्ड ॲट हिज अदर ॲडवायझर. सिंहाने त्याच्या दुसऱ्या 2 सल्लागारांकडे बघितलं. दे वेअर वाईज अँड एक्सपिरियन्स्ड. ते खूप शहाणे, वाईज म्हणजे ज्ञानी, शहाणे, हुशार होते आणि अनुभवी सुद्धा होते. एक्सपिरियन्स्ड म्हणजे अनुभवी होते. ही वॉन्टेड देअर ओपिनियन. मग सिंहाला त्यांचं मत सुद्धा पाहिजे होतं. नाऊ द फॉक्स अँड द लेपर्ड डिड नॉट नो द डेझर्ट. फॉक्स आणि लेपर्डला म्हणजे कोल्हा आणि जो चित्ता होता त्यांना ते वाळवंट माहीत नव्हतं कुठे आहे. बट दे डिड नॉट वॉन्ट द वल्चर टू सीम वायझर दॅन देम. पण त्यांना गिधाडाला त्यांच्यापेक्षा हुशार ठरून द्यायचं नव्हतं. म्हणजे ते जर म्हणले असते आम्हाला माहीतच नाही वाळवंट कुठे, तर मग ते असे झाले असतं की गिधाड त्यांच्यापेक्षा खूप हुशार आहे. म्हणून ते काय म्हणाले, सो दे सेड सिन्स इट वॉज द वल्चर्स आयडिया ही शुड लीड द वे. की आता ही जी गिधाडाचीच आयडिया आहे ना, तर त्यानेच आपल्याला रस्ता दाखवावा असं त्यांनी म्हटलं. अर्ली नेक्स्ट मॉर्निंग द लायन अँड हिज कोट स्टार्टेड ऑफ ऑन द कॅमल हंट. दुसऱ्या दिवशी सकाळी सिंह आणि त्याचे दरबारी म्हणजे वल्चर, लेपर्ड अँड फॉक्स हे तिघं सुद्धा कॅमलच्या हंटसाठी, उंटाच्या शिकारीसाठी निघाले. दे रीच द एजेस ऑफ द डेझर्ट इझिली. आणि लगेचच ते वाळवंटाच्या किनाऱ्यावरती, एज म्हणजे किनाऱ्यावरती पोहोचले. बट आफ्टर दे लेफ्ट द शेल्टर ऑफ द फॉरेस्ट द डे बिकेम व्हेरी हॉट. पण जसं त्यांनी जंगल सोडलं तसं त्यांना तिथे खूप गरमी भासू लागली. द सन शोन डाऊन विथ फायर हॉट रेज. आणि सूर्याची किरणं आगीसारखी त्यांना भासू लागलीत. हाय अप इन द कूलर एअर द वर्चर फ्ल्यू. पण वर्चर म्हणजे गिधाड जिथं उडत होता ती जमिनीपासून खूप उंच जागा होती, त्यामुळे तिथली हवा कशी होती, थंड होती. हरी अलॉंग ही कॉल्ड, द कॅमल इज नॉट फार ऑफ. आणि वल्चर म्हणू लागला, चला पटपट आवरा, तो कॅमल जो आहे, तो उंट आहे, तो काही जास्त लांब नाहीये, पटपट चला. बट द लायन कुड नॉट हरी एनीमोर. पण सिंह गडबडीने चालू शकत नव्हता. द हॉट सँड हॅड बर्न हिज पॉज. सूर्याच्या उष्णतेमुळे ती वाळवंटामधली जी सँड आहे, सँड म्हणजे वाळू, ती खूप गरम झालेली होती आणि त्याच्यामुळे सिंहाचे पॉज म्हणजे पायाचे पंजे पूर्ण जळले होते, भाजले गेले होते. ही कुड गो नो फर्दर. आणि त्यामुळे तो पुढे जाऊ शकत नव्हता. स्टॉप ही शाउटेड टू द अदर्स. तो म्हणला थांबा, सगळ्यांना म्हणला थांबा. लेट अस गो बॅक टू द फॉरेस्ट. आपण परत जंगलामध्ये जाऊयात. आय डू नॉट केअर टू ट्राय कॅमल मीट. मला काही गरज नाही, मला काही काळजी वाटत नाहीये की त्या कॅमलचं म्हणजे उंटाचं मांस खावंच, असं काही नाहीये. द लायन किंग्स ॲडवायझर्स वेअर फ्रायटन्ड.
राजाचे जे ॲडवायझर सल्लागार होते, दरबारी होते, ते तिघं ते खूप घाबरले. द फॉरेस्ट वॉज फार बिहाइंड देम अँड दे डिड नॉट नो हाऊ टू गेट द लायन बॅक होम. कारण तो आता जे जंगल होतं ते खूप मागे राहिलेलं होतं आणि त्यांना तिथला परत माघारी कसं जायचं तो रस्ता माहीत नव्हता. द लेपर्ड वॉन्टेड टू रन अवे. चित्त्याला पळून जावंसं वाटत होतं. द वल्चर वॉन्टेड टू वॉच अँड वेट अँड ईट द लायन लेटर ऑन. वल्चरला वाटत होतं, गिधाडाला वाटत होतं की आपण वाट बघावी, बघत राहावं आणि लायनलाच खाऊन टाकावं. बट द क्लेवर फॉक्स थॉट ऑफ अ प्लॅन. पण जो फॉक्स होता, कोल्हा होता, तो खूप हुशार होता, धूर्त होता. त्याला एक आयडिया सुचली, प्लॅन सुचला. ऑफ इन टू द डेझर्ट ही रॅन सेईंग आय विल ब्रिंग सम हेल्प. आणि तो म्हणाला, तो पळत पळत वाळवंटामध्ये शिरला आणि म्हणाला की मी काही मदत मिळते का ते बघून येतो. आफ्टर रनिंग फॉर सम टाइम द फॉक्स फाउंड द कॅमल. आणि खूप वेळ पळल्यानंतर, थोडा वेळ पळल्यानंतर त्या कोल्ह्याला तो उंट दिसला. द कॅमल वॉज इंडीड सरप्राईज टू सी हिम. आणि त्या उंटाला त्या कोल्ह्याला बघून आश्चर्य वाटलं. सरप्राईज म्हणजे आश्चर्य वाटणे. हरी अप फ्रेंड कॅमल सेड द फॉक्स, अवर किंग वॉन्ट्स यू ॲट वन्स. तर तो कोल्हा काय म्हटला त्या कॅमलला, पटकन हरी अप म्हणजे पटकन चल मित्रा, आमचे जे राजा आहेत ते तुला भेटायचं म्हणत आहेत. युअर किंग सेड द कॅमल. कॅमल म्हटला तुमचा राजा. हु इज दॅट. कोण आहे ते. आय डू नॉट नो एनी किंग. मी कुठल्याही राजाला ओळखत नाही. आय ओनली नो माय मास्टर. मी फक्त माझ्या मालकाला ओळखतो. मास्टर म्हणजे मालक. फॉर हुम आय कॅरी गुड्स अक्रॉस द डेझर्ट. जो मालक ज्याच्यासाठी मी गुड्स म्हणजे वस्तू घेऊन ह्या वाळवंटामधून जातो, त्याच मालकाला मी ओळखतो. मी कुठल्या राजाला ओळखत नाही. अवर किंग द लायन हॅज किल्ड युअर मास्टर सेड द फॉक्स. मग फॉक्स काय म्हटला, आमच्या राजाने, आमचा राजा कोण आहे तर लायन आहे, सिंह, त्याने तुझ्या मालकाला मारले आहे, मारून टाकले आहे. नाव यू आर फ्री अँड द लायन हॅज इन्व्हायटेड यू टू लिव्ह ॲट हिज कोर्ट, कम अलॉंग. आणि मग आता तू मालकाच्या कामामधून, गुलामगिरीतून तू मुक्त आहेस आणि तू राजाने तुला, आमच्या राजाने, आमच्या सिंहाने तुला काय केलेलं आहे, निमंत्रण दिलेलं आहे त्याच्या दरबारामध्ये येऊन राहण्याचं, चल आमच्यासोबत. द कॅमल फॉलोड द फॉक्स. आणि उंट आला, त्याच्यावर विश्वास बसला आणि तो कोल्ह्या मागोमाग चालू लागला. वेन द फॉक्स अँड द कॅमल रीच द लायन्स कॅम्प द वल्चर अँड द लेपर्ड वेअर सरप्राइज्ड. आणि जेव्हा कोल्हा आणि उंट लायनचा कॅम्प म्हणजे जिथं लायन, वल्चर आणि लेपर्ड म्हणजे जिथं सिंह, गिधाड आणि चित्ता थांबले होते तिथे पोहोचले, तेव्हा वल्चर आणि लेपर्ड जो होता ते खूप सरप्राईज झाले, आश्चर्यचकित झाले की ह्यांनी कसं काय उंटाला घेऊन आला हा. इवन द लायन लुक प्लीज्ड इन स्पाइट ऑफ हिज बर्न पॉज. म्हणजे आणि त्या लायनला सुद्धा, त्या सिंहाला सुद्धा आनंद झाला. प्लीज्ड म्हणजे तो आनंदी दिसत होता, हॅप्पी दिसत होता. जरी त्याचे जे पायाचे पंजे आहेत ते भाजलेले होते, तर त्या दुःखातून तो बाहेर पडला आणि तो हॅप्पी झाला होता, कारण फॉक्स त्याच्यासाठी उंट घेऊन आला होता. द कॅमल वॉज प्रेझेंटेड टू द किंग. आणि तो उंट त्या फॉक्सने राजासमोर दिला. ही ॲग्रीड टू सर्व द लायन इन रिटर्न फॉर अ होम ॲट हिज कोर्ट. आणि उंटाने मान्य केलं की जर मला दरबारामध्ये जागा दिली, राहायला घर दिलं, राहायला जागा दिली, तर मी आयुष्यभर सर्व म्हणजे सेवा करेन, सिंहाची सेवा करेन. गेट ऑन द कॅमल्स बॅक युअर मॅजेस्टी सेड द फॉक्स, वी विल रिटर्न होम. मग फॉक्स काय म्हटला, कोल्हा म्हटला सिंहाला की सरकार त्या उंटाच्या पाठीवर बसा, आपण घरी जाऊयात. द लायन ॲट वन्स जम्प्ड ऑन द कॅमल्स बॅक. लायन मग सिंह त्या उंटाच्या पाठीवरती उडी मारली सिंहाने. हिज कॉर्टियर्स द फॉक्स अँड द लेपर्ड जम्प्ड अप बिहाइंड हिम. आणि सिंहाच्या पाठोपाठ त्याचे जे दरबारी होते कोल्हा आणि चित्ता यांनी सुद्धा उंटाच्या पाठीवर उडी मारली. अँड विथ द वल्चर फ्लाइंग अहेड ॲज अ गाईड दे सेट ऑफ ऑन अ लॉंग जर्नी बॅक टू द फॉरेस्ट. आणि जो गिधाड होता तो आकाशामध्ये उडत उडत त्यांना गाईड म्हणजे त्यांना रस्ता दाखवत होता. आणि मग त्यांनी मोठा परतीचा जंगलाकडे परतण्याचा प्रवास सुरू केला.
When the travelers reached the forest, they were all tired and hungry. आणि मग हे सगळे जे प्रवासी आहेत ते जेव्हा जंगलामध्ये परतले तर ते सगळे खूप टायर्ड म्हणजे दमलेले होते, हंग्री म्हणजे भुकेले होते, त्यांना खूप भूक लागली होती. द फॉक्स, द लेपर्ड अँड द वल्चर लुक ॲट द कॅमल. कोल्हा, चित्ता आणि गिधाड ते उंटाकडे बघत होते. देन दे लुक्ड ॲट इच अदर अँड स्माइल्ड हंग्री स्माइल्स. आणि मग त्यांनी उंटाकडे बघितलं आणि परत एकमेकांकडे बघितलं आणि ते हसू लागले. दे हॅड ब्रॉड द कॅमल फॉर द किंग्स डिनर. का हसू लागले ते? की त्यांनी विचार केला आपण राजासाठी हा डिनरमध्ये रात्री जेवणामध्ये खाण्यासाठी उंट आणलेला आहे. नाऊ इट वॉज टाइम फॉर द फीस्ट. आता आपला हा फीस्ट म्हणजे पार्टी मेजवानीचा वेळ आहे. आणि असं म्हणून ते एकमेकांकडे बघून हसू लागले. द लायन किंग न्यू व्हॉट हिज कॉर्टियर्स वेअर थिंकिंग. तो जो राजा होता, सिंह होता, त्याला माहित होतं की आपले हे जे दरबारी आहेत त्यांच्या मनामध्ये ते काय विचार करत आहेत. ही कॉल्ड द कॅमल टू हिम. त्याने उंटाला आपल्याजवळ बोलवलं राजाने, सिंहाने. फ्रेंड कॅमल, ही सेड. तो म्हणला, मित्रा उंटा, आय हॅव टू थँक यू फॉर सेव्हिंग माय लाईफ. तू माझा जीव वाचवल्याबद्दल मी तुझे आभार मानतो. यू आर वेलकम टू लिव्ह ॲट माय कोर्ट ॲज लॉंग ॲज यू लाईक. तुला जोपर्यंत आवडेल तोपर्यंत तू आमच्या दरबारामध्ये राहा, तुझं स्वागत असो. आय प्रॉमिस यू माय प्रोटेक्शन. आणि मी तुला पूर्ण प्रोटेक्शन, संरक्षण देण्याचं प्रॉमिस, आश्वासन देत आहे. इथं तुझ्या प्राणाला, जीवाला काहीही धोका असणार नाही. द लायन्स कॉर्टियर्स वेअर शॉक्ड. राज दरबारातील राजाच्या दरबाऱ्यांना शॉक म्हणजे धक्का बसला. हॅड दे नॉट रिस्क देअर लाईव्ह सो दॅट ही कुड ट्राय कॅमल मीट. कारण त्यांनी हे कॅमलचं मीठ, उंटाचं मांस खाण्यासाठी त्यांनी त्यांचा जीव धोक्यामध्ये घातलेला होता. अँड द किंग वॉन्टेड टू लेट द कॅमल लिव्ह. आणि हा राजा त्या उंटाला सोडून देत होता जगण्यासाठी. द कॉर्टियर्स वेअर नॉट प्लीज विथ हिज डिसिजन. राजाच्या या डिसिजनवर, निर्णयावर कॉर्टियर्सना, दरबाऱ्यांना अजिबात आनंद झाला नाही. येट दे कुड डू नथिंग. तरी सुद्धा, येट म्हणजे तरी सुद्धा ते काहीही करू शकत नव्हते. नाऊ द लायन्स पॉज वेअर सो बॅडली बर्न दॅट ही कुड नॉट गो हंटिंग. आता जे सूर्याच्या उष्णतेमुळे जे राजाचे जे पायाचा पंजा तो पूर्णपणे जखमी झालेला होता की नाही, जळलेला होता, त्यामुळे तो शिकारीला जाऊ शकत नव्हता. बट दॅट डिड नॉट कीप हिम फ्रॉम ग्रोविंग व्हेरी हंग्री इंडेड. पण त्यामुळे काय होत होतं, त्याला खूप भूक लागलेली होती. फॉक्स, लेपर्ड, वर्चर, ही शाउटेड. त्याने रागाने हाक मारली. फॉक्स, कोल्हा, चित्ता, गिधाड, डोंट यू सी दॅट आय एम इल अँड हंग्री. गो अँड गेट मी सम फूड. तुम्हाला दिसत नाही का मी आजारी आहे आणि मला भूक लागलेली आहे? जा आणि माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन या. द कॉर्टियर्स हॅड टू ओबे द किंग. दरबाऱ्यांना राजाचं म्हणणं मान्य करावं लागलं. सो आउट दे वेंट. आणि मग ते बाहेर पडले शिकार आणण्यासाठी. बट दे डिड नॉट गो फार. पण ते काही जास्त लांब गेले नाही. दे सॅट डाऊन इन अ सेफ प्लेस अँड डिस्कस व्हॉट दे कुड डू. ते एका सुरक्षित जागी बसले आणि त्यांनी आपण काय करू शकतो याच्यावर चर्चा केली. डिस्कस म्हणजे चर्चा करणे. आय नो, सेड द फॉक्स आफ्टर अ व्हाईल. थोड्या वेळानंतर तो कोल्हा आहे, तो म्हटला, मला माहित आहे काय करायचं. वी शॅल मेक अ कॅमल आस्क टू बी इटन. आपण अशी वेळ आणायची की उंट स्वतः म्हटला पाहिजे की मला खा. ही टोल्ड द अदर्स ऑफ हिज प्लॅन. त्याने सगळ्यांना त्याचा प्लॅन सांगितला. दे ऑल ॲग्रीड. सगळ्यांना तो मान्य झाला. सो बॅक दे वेंट टू द किंग. आणि मग ते राजाकडे गेले. फर्स्ट द वल्चर स्टेप्ड फॉरवर्ड. पहिल्यांदा गिधाड पुढे आला. स्टेप फॉरवर्ड म्हणजे पुढे येणे. युअर मॅजेस्टी, तो म्हणाला. ही सेड, बोविंग लो. खाली वाकून नमस्कार करत तो म्हणाला, युअर मॅजेस्टी म्हणजे सरकार. वी हॅव फाउंड नो फूड. आम्हाला काहीही अन्न भेटलं नाही, कुठलीही शिकार भेटली नाही. बट वी कॅन नॉट लेट युअर मॅजेस्टी सफर. पण आम्ही आमच्या राजाला, सरकारांना असा त्रास होताना बघू शकत नाही. आय एम अ पुअर क्रिएचर, इट मी. मी खूप गरीब क्रिएचर आहे, मी खूप गरीब प्राणी आहे, तुम्ही मला.
द फॉक्स पुश द वल्चर असाइड. मग त्या कोल्ह्याने गिधाडाला बाजूला सारलं आणि तो म्हणाला, आय हॅव मोअर मीट ऑन मी. ही क्राईड, ईट मी युअर मॅजेस्टी. कोल्हा म्हणाला, माझ्या शरीरावर त्या वल्चरपेक्षा, गिधाडापेक्षा जास्त मांस आहे, तुम्ही मला खा सरकार. नाऊ द लेपर्ड रश्ड फॉरवर्ड. आता चित्ता पुढे आला पळत. आय एम नॉट मच गुड, ही क्राईड. मी काही चांगला नाहीये. बट आय कुड मेक अ मील फॉर अ किंग. पण मी राजासाठी जेवण होऊ शकतो, त्याचं अन्न होऊ शकतो, तुम्ही मला खा. द कॅमल लिसन टू ऑल दीज ऑफर्स. हे उंटाने बघितलं की हे सगळे राजाला म्हणत आहे, राजाची भूक भागवण्यासाठी म्हणत आहेत, मला खा, मला खा. ही मस्ट डू ॲज मच, ही थॉट. त्याने पण असाच विचार केला, आपण सुद्धा असंच करूया. युअर मॅजेस्टी, ही सेड, आय टू एम विलिंग टू गिव्ह माय लाईफ फॉर यू. मला सुद्धा माझं आयुष्य तुम्हाला देण्याची माझी इच्छा आहे. प्लीज ईट मी इन्स्टेड ऑफ दीज ओल्ड फ्रेंड्स ऑफ युअर्स हू विल बी मोर युजफुल दॅन आय एम. तुम्ही प्लीज मला खा. हे जे तुमचे जे सगळे जुने मित्र आहेत ते माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला युजफुल आहेत, त्यांची गरज माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला आहे, तर तुम्ही मला खा. दिस वॉज व्हॉट द फॉक्स, द लेपर्ड अँड द वल्चर वेअर वेटिंग फॉर. आणि याचीच तर तो कोल्हा, चित्ता आणि गिधाड वाट बघत होते. दे प्रिपेअर्ड टू जम्प ॲट द कॅमल. ते आता उंटावर उडीच मारणार होते त्याला खाण्यासाठी. बट द लायन स्टॉप देम. पण लायनने, सिंहाने त्यांना थांबवलं. यू आर ऑल गुड अँड लॉयल सब्जेक्ट्स, ही सेड. सिंह म्हणाला की तुम्ही सगळेच चांगले आणि प्रामाणिक आहात. माय हार्ट इज टच बाय युअर ऑफर्स. तुम्ही हे स्वतःचा जीव जो माझ्यासाठी जो देत आहात, तर त्याच्यामुळे मी खूपच हळवा झालेलो आहे. आय ॲक्सेप्ट देम ऑल. मी हे सगळ्या ज्या तुम्ही ऑफर केले, तुमचे जे जीव स्वतःचे माझं अन्न म्हणून, तर ते मी ॲक्सेप्ट करतो, ते मी मान्य करतो. आय शॅल ईट यू इन द ऑर्डर इन विच यू ऑफर्ड युअर सेल्फ. आणि मी काय करतो आता, तुम्ही ज्या क्रमाने मला तुमचा जीव देत होतात, म्हणजे पहिल्यांदा गिधाड म्हणला मला खा, मग कोल्हा म्हणाला मला खा, मग चित्ता म्हणाला मला खा, आणि मग त्यानंतर उंट, तर मी त्याच क्रमाने मी खायला सुरुवात करतो. द वल्चर, द फॉक्स अँड द लेपर वेअर शॉक्ड. आता गिधाड, फॉक्स आणि चित्ता ह्यांना खूपच शॉक बसला, आश्चर्याचा धक्का बसला. अवे फ्ल्यू द वल्चर, अवे रॅन द फॉक्स अँड द लेपर्ड. आणि तो वल्चर होता, गिधाड होता, तो उडून गेला. फॉक्स आणि कोल्हा आणि चित्ता पळून गेले. दे वेअर नेव्हर सीन इन द फॉरेस्ट अगेन. आणि ते परत कधीही त्या जंगलामध्ये दिसले नाही. द लायन लाफ टू सी देम गो. त्यांना पळून आणि उडत जाताना बघून सिंह खूप हसला. देन ही टर्न टू द कॅमल अँड सेड. आणि मग नंतर तो उंटाकडे वळाला आणि म्हणाला, यू हॅव बीन लॉयल अँड गुड. तू खूप प्रामाणिक, लॉयल म्हणजे प्रामाणिक आणि चांगला आहेस, तू पळून गेला नाहीस. यू शॅल बी माय फ्रेंड ॲज लॉंग ॲज वी आर अलाइव्ह. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत तू माझा मित्र बनून राहा. द कॅमल वॉज हॅपी अँड ग्रेटफुल. उंट खूप आनंदी आणि कृतज्ञ झाला. द लायन थॉट टू हिमसेल्फ. सिंहाने स्वतःशीच विचार केला, टू बी किंग इज गुड. राजा होणे हे चांगले आहे. पण टू बी काइंड इज बेटर. पण काइंड म्हणजे दयाळू असणे त्यापेक्षा सुद्धा चांगले आहे.